आपला माइंडसेट कसा आहे यावरून आपण प्रगतीकडे किंवा अधोगतीकडे वळत असतो. आपले विचार हे आपल्यात भावना निर्माण करत असतात. आपल्या भावनाच आपल्या निर्णयावर परिणाम करत असतात. आपले निर्णय आपली कृती निर्धारित करीत असते आणि आपली कृती हीच आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवत असाल तर आपोआप तुमचे पाय प्रगतीच्या दिशेने चालू लागतात. तुम्ही जर हार मानण्याऐवजी शिकण्याचा प्रयत्न केला तर आपोआप तुमची प्रगती व्हायला सुरुवात होते. तुमच्या हातून चुका झाल्या तरी देखील तुम्ही थांबत नाही आणि तुम्हाला कोणी थांबवू पण शकत नाही. तुमचं लक्ष हे योग्य गोष्टीवर राहतं, त्यामुळे तुमची ऊर्जा वाया जात नाही. एक समीर नावाचा धावपटू होता. त्याचा वेग खूप चांगला होता, पण त्याच्यात आत्मविश्वासाची कमी होती. त्यामुळे स्पर्धेच्या आदल्या दिवशीच समीर कोचला म्हणाला, सर, मी कधीच पहिला का बरं येत नाही? बहुतेक माझ्यामध्ये टॅलेंट नाही. त्यावर कोच हसले आणि त्याला खेळाच्या मैदानाकडे घेऊन गेले. कोच सरांनी ग्राउंडवर एक रेषा काढली आणि समीरला म्हणाले, उडी मारून ही रेषा पार कर. समीर ती रेषा सहज पार करतो. मग कोच पुन्हा 2 पावलं दूर आणखी एक रेष काढतात आणि त्याला म्हणतात, आता ही देखील पार कर. समीर ते करताना थोडा धडपडतो, पण ती देखील रेषा तो पार करतो. मग कोच त्याला म्हणतात, समीर, ही रेषा मोठी किंवा दूर नाही, तर तुझा माइंडसेट हा खूप छोटा आहे. समीर, तू जे शक्य मानतो तेच तू करू शकतो. तू जर अगोदर स्वतःला हरलेलं मानशील तर तू जिंकण्याच्या दिशेने पाय सुद्धा उचलणार नाही. कोच सरांचे ते शब्द समीरच्या मनामध्ये घर करून जातात. दुसऱ्या दिवशी स्पर्धेला सुरुवात होते. समीर धावतो, मध्येच त्याला अडखळल्यासारखं होते. तो घाबरतो, पण त्याला कोच सरांचे ते शब्द आठवतात आणि तो मनामध्ये निर्धार करतो की समोर असलेली रेषा ही मोठी किंवा लांब नाही, तर मला त्यापेक्षाही मोठं व्हायचं आहे. आणि तो त्याचा माइंडसेट मोठा करतो आणि त्या विचाराने समीर 20 मीटर ताकदीने धावत जातो आणि पहिल्या क्रमांकाची रेषा तो पार करतो. त्याच आनंदात तो कोच सरांकडे जातो. सर, मी कालपर्यंत स्पर्धकांना हरवण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज मी माझ्या जुन्या माइंडसेटला हरवलं. कदाचित त्यामुळेच मला हा विजय मिळाला आहे. जर का तुम्हाला मनाने जिंकता आलं तर तुम्हाला जगही जिंकता येते. तुम्हाला मिळणारा विजय हा अगोदर तुमच्या मनामध्ये होत असतो. माझ्याने हे होऊ शकते, हे शब्दच तुमच्यासाठी मार्ग तयार करत असतात. आणि जर का तुमचा माइंडसेट बदलला तर तुमच्या आयुष्यात होणारे परिणाम देखील आपोआप बदलायला सुरुवात होते. तुम्हाला जसं स्पर्धेसाठी लागणाऱ्या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे, तसंच तुम्हाला तुमच्या माइंडसेटवर देखील काम करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे सतत पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि प्लीज मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.